नमस्कार. आज आपण गव्हाच्या वांब्या खाणार आहोत. तर हे आम्ही या ठिकाणी आज बघा गव्हाच्या वांब्या एक शेवटचा सीझन आहे. हे आमचे व्यंकट तात्या आहेत. ते गव्हाचे कापून बुडं कापून बरोबर करतात. ते गोपीनाथ आबा बरोबर करायला व्यंकट तात्या कापायलेत आणि ते कापून आता ते गव्हाच्या पेंड्या बांधून आता आम्ही कशा पद्धतीने करणार आहोत आपण एकदा बघू शकता. हे आमचे आहेत शिवाजी बापू पाटील. यांनी लसणाची पात आणलेली आहे आणि लसणाची पात चालू आहे आणि गव्हाचे पेंडे तयार झाले. तर आता गुप्पू आबांनी जाळ पेटवायला सुरुवात केलेली आहे. आता ही जाळाची एकटी तयार झाली आमची. जाळ आता तिथून सुरुवात झाला. आता बघा हो का सगळ्यांनी गव्हाच्या पेंड्या तयार केल्या आहेत. अशा पद्धतीनं भाजून आता ह्या गव्हाच्या पेंड्या घेणार आहोत. आता हे गहू वांब्या जे आहेत ते सर्वांनी भाजायचे आहेत. शिवाजी बापू व्यंकट तात्या निर्धरा आम्ही सर्वजण काय या ठिकाणी गव्हाच्या वांब्या भाजत आहोत. अतिशय सुंदर असा अनुभव या ठिकाणी आम्हाला येत आहे. तुम्ही पण बघू शकता आणि तुम्हाला पण वेळ असेल तर नक्कीच खायला या. कारण ह्या गव्हाच्या वांब्या ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या वांब्या आहेत. कारण विदाऊट केमिकलचा हा आमचा गहू आहे. आणि आम्ही हे बघा कशा पद्धतीनं झाडण्याची पद्धत आहे. अतिशय उत्कृष्टरित्या गव्हात हवी कांद्याची पात. आता ही कांद्याची पात आम्ही काय करणार आहोत, गव्हाच्या वांब्या झाल्यावर कुटून त्याची लसूण मीठ पेस्ट करणार आहोत. आणि नंतर हे बघा आता हे भाजून तयार झाले आहेत. आबा एक एक बाजूला काढतात. बापूनी लसूण कापायला सुरू केलेला आहे. लसूण कापून या आबाने इकडं वांब्यात चुळून तयार व्हायल्यात. बघा कशा पद्धतीनं वांब्यात तेव्हा खाली निघायला चुळलं की अतिशय मऊ असा हा गहू आहे आणि उत्कृष्ट असं त्याचं वांब्या भाजून तयार झालेले आहेत. आता हे रामभाऊ पाडे धन्यवाद टोपलं दिलेलं आहे. ते खाली निघालेल्या बाजूला काढायच्या, बाजूला काढून घ्यायच्या आणि नंतर अजून राहिलेल्या ते चुळून घ्यायच्या. अशा पद्धतीने ती प्रोसेस आहे. तर बघू शकता आता इथे झालं ते रामभाऊला आता लसूण मीठ कुटायला दिलं आहे. नेमकं ते आले पाकडायला चालू आहेत. आबाने बाजूला केल्यात, वेगवेगळ्या केल्यात, तयार झालेलं आहे. आता हे आम्ही लसूण मिठाला जे लागणार आहे त्याला कशा पद्धतीने कुटायचं हवं आहे अशा पद्धतीने कुटून तयार आहे. लसूण मीठ झाल्यानंतर कांदाची फोड पण आहे. कांदाची फोड कापून तयार आहे. अशा पद्धतीनं हे कांदा तयार आहे. आता हे वांब्या तयार झाल्या बघा. अशा पद्धतीने लसूण मीठात आम्ही आता वांब्यामध्ये मिसळणार आहोत. बघा हे मिसळल्याच्या नंतर याची एक वेगळीच टेस्ट, शेतातील गावरान लसूण कांदा वांब्या अतिशय उत्कृष्टरित्या याची चव आता आम्ही चाखणार आहोत. तुम्हाला पण वेळ असेल तर तुम्ही येऊ शकता. हे बघा अशा पद्धतीनं हे तयार. मी या ठिकाणी आपल्या गव्हाच्या वांब्या भाजलेल्या आहेत. ही जी प्रोसेस आहे ती एकदम आनंददायक प्रोसेस आहे. अशा पद्धतीनं हे केलंय. आमचे ज्येष्ठ तुम्ही पण करू शकता पाटील. आता ह्याची टेस्ट आम्ही बघायला लागलो. शिवाजी बापू पाटील, कशा टेस्ट बापू व्यंकटराव पाडे, सगळ्यांनी याचा आस्वाद घेतला. अतिशय आनंदाने बसा घ्या. हे आम्ही वांबे आता खात आहोत. आता आम्ही आनंद घ्यायला. एक नंबर आहे म्हणते तात्या. कसं चांगलं आहे का? हा यायलाच लागतं, इकडे यावं लागतं खायला. नाद करायचं नाही. पण सर्वांना आमंत्रित केलेलं आहे, आपण खायला. आता सर्वांनी मिळून आम्ही आता याचा बोला कोण येईल अजून. तर तुम्ही येऊ शकता. हे आपला हा जो कांदा इकडे कांदा प्रोग्राम आहे. फोडते खायला गोड असं टरबूज खायला आपण आम्ही तयार केलेले आहेत. अशा पद्धतीच्या नैसर्गिक वातावरणामध्ये आम्ही शेतामध्ये पार्टी केलेली आहे ओंब्याची. गव्हाच्या ओंब्या, कुणी लोंब्या म्हणते, कुणी ओंब्या म्हणते. गहू भाजून हिरव्या. हा कस काय चव, कस काय रामभाऊ? एक नंबर आहे. रामभाऊचं म्हणणं एक नंबर आहे. बाबा अतिशय उत्कृष्ट, छान छान छान. वा म्हणजे हे जे केलं आम्ही वेळ पण खूप लागलेला नाही. कांद्याच्या फोडी कापून सर्व काही ह्याला सामग्री तयार केली.